नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आहे. मंत्रिपदच धोक्यात आहे असं भाग नाही. अटकेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा आता जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. 2 वर्षे कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी ही शिक्षा आहे. ती शिक्षा जिल्हा कोर्टाने कायम ठेवली आहे. त्यामुळे कोकाटे प्रचंड अडचणीत आलेले आहेत. त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी तर धोक्यात आलीच आहे, कारण 2 वर्षाची शिक्षा आहे. मंत्रिपदही धोक्यात आलेलं आहे. आता वादग्रस्त विधानामुळे कोकाटे तसेही चर्चेत राहिले आहेत. त्याच प्रकरणात वादग्रस्त वक्तव्यापोटी कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं. पण ते कोकाटे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातून, राष्ट्रवादी ती अजित पवार यांची राष्ट्रवादी, त्यांच्या कोट्यातून यांना मंत्रिपद मिळालं आहे. आधी कृषी मंत्री होते. आता त्यांची वक्तव्ये अतिशय वादग्रस्त झाल्यामुळे त्यांचं कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं. तर ते त्यांना पैलवलेलं नाही असं दिसते. विधानसभेमध्ये सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता माग. त्यातूनही ते बचावले. पण आता जिल्हा कोर्टाचा निकाल आलेला आहे. त्यात त्यांना 2 वर्षे कारावास आणि दंड आहे. म्हणजे जिल्हा कोर्टाने शिक्षा कायम ठेवली आहे. आधीच्या प्रथम वर्ग न्यायाधीशाने दिलेली शिक्षा. शासकीय कोट्यातील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटल्याचं हे प्रकरण आहे. ते अल्प उत्पन्न गटातून शासनाची फसवणूक झाल्याचं म्हटलेलं आहे. आता त्यामुळे दिवंगत हे 30 वर्ष जुनं प्रकरण आहे. तेव्हा ते तक्रार करणारे राज्यमंत्री तुकाराम दिघोळे हे आज नाहीत. ते दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही तक्रार केली होती. त्याचा निकाल आत्ता आलेला आहे. त्यामुळे आता दिघोळे काय हालचाली करतात. आता ते हायकोर्टात जाऊ शकतात जामिनासाठी. त्यांना म्हणजे पर्याय आहे त्यांच्याकडे. हायकोर्टाचं दार ठोठावणे. आता ते हायकोर्टात जातात की काय जातात ते पाहायचं आपण. परंतु कोकाटे यांना हा मोठा धक्का आहे. कोकाटेच नव्हे, ते ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादीलाही धक्का आहे. अजितदादांचा मंत्री वारंवार अडचणीत येतो आहे. हे चित्र त्यांच्या राष्ट्रवादीला फारसं शोभेचं नाही आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज तयार करून लाटल्याचं हे प्रकरण आहे. म्हणजे गंभीर विषय आहे.
आता या प्रकरणी अजितदादा हे प्रकरण कसं काय घेतात त्याच्यावर बराचसा खेळ आहे. अजितदादाने आधी एका वेगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता. मुंडेसुद्धा वादग्रस्त झाले होते. आता हे दुसरा मंत्री आहे राष्ट्रवादीचा. त्यामुळे आता अजितदादा काय ॲक्शन घेतात आणि कोकाटे हायकोर्टात जामिनासाठी जातात का पाहावं लागेल. परंतु एकूणच कोकाटे आणि त्यांची राष्ट्रवादी अडचणीत आलेली आहे.